20 धावा आल्यात. महागडे षटक सपाटून मारा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज संदीपान यांच्या विरुद्ध. गोलंदाजीमध्ये कुठलाही फेरबदल नाहीये. पहिला षटक ज्याने यशस्वी हाताळलं होतं अर्थातच शिवा यांना पुन्हा एकदा पाचारण केलं गेले मैदानाच्या आतमध्ये. शिवा यांच्याकडे असलेलं व्हेरिएशन हा एक चर्चेचा विषय. कधी धीम्या गतीने, कधी ऑफ ब्रेक, कधी वेगाने, म्हणजे व्हेरिएशनने भरलेली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे मित्रांनो. आणि याचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जाणार काय बघा. मात्र इथे वेगाने चेंडू टाकला गेलाय. बॅट्समन पूर्णपणे बीट होत आहेत. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. मोठी सफलता कमलेश. सुरेश मुनीम आलेले आहेत आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग लगेच आपल्या नजरा वटारतोय. भुवया थोड्याशा वर करतोय. सुरेश मुनीम आलेत आणि यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागले अक्षय सरोदे यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 500 रुपये. पहिला चेंडू लॉफ केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नवा येत आहे चेंडूच्या खालती. चेंडू मात्र हाताला स्पर्श करून भूमीला दान होतोय. नवा येत आहे चेंडूच्या खालती. चेंडू मात्र हाताला स्पर्श करून भूमीला दान होतोय. ज्या नुर्लाने मागील षटकामध्ये तुफान फलंदाजी केली होती, याच्या विरुद्ध मात्र आता शिवाला एक असा चेंडू हाताळावा लागेल जिथून मात्र या नुर्लावरती अंकुश लावला जाईल. 22 रन 22च्या माध्यमातून, सॉरी माफ करा 22 आहे ही टोटल स्कोर. आम्ही तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. 37 झाल्यात. सुरेश पारितोषिक अद्याप देखील आहे त्यांच्यावरती. सलगचे 3 चेंडू 3 षटकार आणि इनाम असेल मात्र 500 रुपयांचं. लास्ट बॉल या षटकातला. हवेमध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती सचिन. कॅच मात्र कंप्लीट आणि सुरेश मुनी मात्र आउट. मात्र यांना की आपण अजित नाळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांचं काहीतरी वैयक्तिक काम आहे, त्यासाठी मात्र ते विनंती करतायत. धावा तब्बल कुठून काढल्या गेल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 धावा देत 2 फलंदाज बाद केलेत. काय अव्वल दर्जाची गोलंदाजी चालली आहे. कौतुक करावं लागेल शिवा यांचं. या वयामध्ये फिटनेस आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस आणि डेडिकेटेडली समर्पण क्रिकेटसाठी हे शिवा यांचं वैशिष्ट्य राहिलंय. त्यांना आज ज्या यशाच्या उंच शिखरावरती आणून ठेवलंय. मॉर्निंग फायटर संघाचा अव्वल खेळाडू आहे नो डाऊट. गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र, गोलंदाजीची प्रमुख स्ट्रेंथ आहे आणि ही स्ट्रेंथ आज मात्र आपलं काम लिलायाबद्ध पद्धतीने जरूर पूर्ण करते.